नमस्कार, महाराष्ट्र ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। लाडक्या बहिणींसाठी आजची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आणलेली आहे, कारण लाडकीच्या खात्यावरती अखेर मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आणि मे महिन्याचा 23वा हप्ता अखेर लाडकीच्या खात्यावरती येणार कधी आहे। आता राज्य सरकारकडून तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। तारीख नेमकी काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे पाहणारच आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा 23वा हप्ता अखेर लाडकीच्या खात्यावरती कधी येणार असा वारंवार प्रश्न लाडकींच्या मनामध्ये होते। त्याचबरोबर व्हॉट्सअपद्वारे असेल, SMS द्वारे असेल, लाडकी बहीण या योजनेबद्दल विचारत होती की ही योजना बंद तर झाली नाही ना, लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता नेमका मिळणार तरी कधी आहे, लाडक्या बहिणीला 3000 रुपये मिळणार का 1500 रुपये मिळणार का 4500 रुपये मिळणार, याबाबत संभ्रह झालेला होता। मात्र तुमचा संभ्रह आज दूर करणार आहे, कारण लाडकीच्या खात्यावरती थेट आता 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत। मात्र कोणत्या तारखेला ते वितरित केले जाणार आहेत, कोणत्या वेळेला त्या वितरित केले जाणार आहेत आणि कोणत्या दिवशी तुमच्या खात्यावरती 4500 रुपये येणार आहेत ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। अनेक चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, कुणी म्हणतंय 11 तारखेला होणार, कुणी म्हणतंय 12 तारखेला जमा होणार, तर कुणी म्हणतंय 13 तारखेला होणार। पण अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी या ठिकाणी आलेली आहे, कारण ही बातमी राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेली आहे। लाडकीच्या खात्यावरती मार्च महिन्याचा 21वा हप्ता, त्याचबरोबर लाडकीच्या खात्यावरती एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आणि त्याचबरोबर लाडकीच्या खात्यावरती मे महिन्याचा 23वा हप्ता एकत्रपणे दिला जाणार असल्याची घोषणा आता राज्य सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर राज्य सरकारनं त्या संदर्भातील GR देखील या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे, त्यामुळे लाडकीच्या खात्यावरती 4500 रुपये मिळणार हे आता निश्चित झालेलं आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, त्याचबरोबर एप्रिल महिन्याच्या 22व्या हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, त्याचबरोबर मे महिन्याच्या 23व्या हप्त्याचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल, तर महत्त्वाचं काम तुम्हाला आधी या ठिकाणी करावं लागणार आहे। ते काम नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूया। बघा, तुम्ही EKYC केली नसेल तर आत्ताच EKYC करून घ्या, कारण जर तुम्ही EKYC केली नाही तर तुम्ही 4500 रुपयाला मुकणार, ही काळ्या दगडावरची रेष आहे। त्याचबरोबर तुमचा आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो तुमच्या बँक खात्याला लिंक करा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आणि त्याचबरोबर मे महिन्याचा 23वा हप्ता मिळण्यास तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे। थेट तुमच्या खात्यावरती 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत। ही जी काही रक्कम आहे ती DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये येणार आहे, त्याच्यामुळे तुमचा आधार लिंक असेल, EKYC असेल, हे संपूर्ण तुमची प्रक्रिया झालेली असावी। आता मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आहे, कारण लाडकी बहीण योजनेच्या 21वा हप्ता, 22वा हप्ता आणि 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी येणार आहे ती वेळ न लावता आता तारीख पाहूया। लाडकी बहिणींनो, अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण येणाऱ्या 15 मे 2026 रोजी सकाळी 10:30 तुमच्या खात्यावरती अक्षरशः लाडकी बहीण योजनेचा मार्च महिन्याचा 21वा हप्ता, एप्रिल महिन्याचा 22वा हप्ता आणि मे महिन्याचा 23वा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। म्हणजे तुमच्या खात्यावरती 4500 रुपये वितरित केले जाणार आहेत। लाडक्या बहिणींनो, आमचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाडक्या महाराष्ट्र ऑल टीव्हीला सबस्क्राईब करा।